भारत युद्धामध्ये ज्याप्रमाणे S-400 या क्षेपणास्त्राचा वापर करतोय त्याचप्रमाणे पाकिस्तान फतेह-2 या बॅलिस्टिक मिसाईलचा वापर करतोय। पाकिस्तानने या मिसाईलचा वापर करून भारतातल्या मोठ्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हवेतच रोखला। पण फतेह-2 मिसाईल आहे तरी काय, ते भारतासाठी किती घातक ठरू शकतं जाणून घेऊ। फतेह-2 हे मिसाईल पाकिस्तानने स्वतः तयार केलेलं क्षेपणास्त्र आहे। या क्षेपणास्त्राची पहिली अधिकृत चाचणी डिसेंबर 2021 मध्ये पाकिस्तानी सैन्याने केली होती। त्यावेळी पाकिस्तानने फतेह-1 हे मिसाईल तयार केलं होतं। त्यानंतर 27 डिसेंबर 2023 रोजी पाकिस्तानने फतेह-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली। तेव्हापासून युद्धासाठी पाकने फतेह-2 साठी तयार ठेवलंय। फतेह-2 हे एक अद्वितीय क्षेपणास्त्र असून त्याच्याकडे लक्ष्य भेदण्याचं अचूक तंत्रज्ञान आहे। ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यात आहे। त्यामुळे या उपग्रहाशी जोडलेल्या क्षेपणास्त्राची हवेत मारा करण्याची क्षमता अधिक प्रभावी बनली आहे। भारताच्या S-400 प्रमाणे फतेह-2 हे एकाच वेळी अनेक ठिकाणी अचूक तोफ डागू शकतो। हे क्षेपणास्त्र 7.5 मीटर लांब असून 365 किलो वजनाचं वॉरहेड वाहून नेऊ शकतं। पाकिस्तानकडे फतेह-1 आणि 2 असे दोन मिसाईल आहेत। फतेह-1 ची क्षमता 250 किलोमीटरची आहे, तर फतेह-2 क्षेपणास्त्राची क्षमता अंदाजे 250 ते 400 किलोमीटर सांगण्यात येते। म्हणजे ज्या ठिकाणी मिसाईल उभं आहे त्या ठिकाणापासून 400 किलोमीटर लांबीपर्यंत हे क्षेपणास्त्र डागलं जाऊ शकतं। मात्र या मिसाईलला ट्रकच्या आधारे योग्य ठिकाणी घेऊन जावं लागतं। त्यानंतर अचूक लक्ष्यावर हे मिसाईल डागू शकतो। त्यामुळे भारतासाठी काही प्रमाणात धोक्याचं ठरू शकतं। काल रात्री पाकिस्तानने या मिसाईलचा वापर करत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हरियाणामध्ये या मिसाईलला हवेतच फोडलं, त्यामुळे पुढचा धोका टळला। फतेह-2 ची क्षमता 250 ते 400 किलोमीटरची असली तरी भारताकडे उत्तर देण्यासाठी S-400 हे मिसाईल आहे, ज्याने भारत पाकिस्तानचे फतेह-1 आणि फतेह-2 या मिसाईलला हवेतच रोखून फोडू शकतं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।